नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनसेवक तसेच वनरक्षक ही दोन वेगवेगळ्या पदांकरिता जी पदभरती होणार आहे. जवळपास ही पदभरती जी आहे ते 14,000 ते 15,000 दरम्यान होऊ शकते. हे एवढे पद असणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास 12,991 एवढी जी पदं आहेत ती वनसेवकाची असणार आहे आणि 2,000 च्या जवळपास जी पदं असणार ते वनरक्षक असतील. त्यापेक्षा जास्तच राहतील ते. तर अशा प्रकारे ही 15,000 पदांकरिता ही पदभरती होणार आहे. तर त्याच्यासाठी एक आढावा बैठक झाली होती. तुम्ही आता इथं बघू शकाल. तर हे गणेश नाईक साहेब आहेत ते की मंत्री आहेत वन विभागाचे. तर यांच्याकडे कार्यभार आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं होतं की बघा मुख्यालयात भेट घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की या 2 दिवसीय आढावा बैठकीमधून वन विभागामध्ये पायाभूत अ, तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा प्रस्ताव आहे. त्याच्यानंतर बघा की त्याचबरोबर वन विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय केली की पदभरती ओके पदभरती आणि कार्यालयामध्ये आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे. आता काय केलं की यांनी अधिकाऱ्यांना पहिले सूचना केलेल्या आहेत की हे जे प्रस्ताव जे आहेत आता ज्या रिक्त पदांची जी माहिती आहे म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते रिक्त पद होतात की जे आता पदोन्नतीमध्ये काय करतात की हे होतात आता काय वन रक्षकपासून काय होतात की ते वनपालमध्ये हे होतील पदोन्नती झाले ते पद रिक्त झालेले असतात. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस वेटिंग लिस्टमध्ये 1 वर्ष झाल्यामुळे त्यांना जॉईन नाही करता आलं. ते वेटिंग लिस्ट क्लिअर असेल तर ते विद्यार्थी लिस्टमध्ये टाकता येणार आहेत. त्याच्यानंतर ना काही यांनी काय केलेलं असतं की बदल केले असतात म्हणजे इकडून तिकडे शिफ्ट केलेले असतात. तर ती रिक्त पदाचं पण नागपूरवरून आहे तर त्यांनी ट्रान्सफर केले असेल दुसरीकडे कोल्हापूरमध्ये तर ते रिक्त पद झालेलं आहे. तर त्याच्यासाठी हे आहे. काही लोकांनी रिक्त त्याच्यानंतर काही पद हे झालेले आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत, काही लोक बडतर्फ झालेले आहेत. तर हे सगळ्यांची माहिती जी आहे, ती काय केलेलं आहे की काढायला लागेल, काढायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा जो प्रस्ताव जो आहे, जो काही प्रस्ताव आहे, तो काय केलं की मंत्र्यांनी सादर करायला सांगितलेला. आता त्याच्यानंतर काही विद्यार्थी हे जे आहे ते मंत्रालयात गेले आहेत. मंत्रालयात जाऊन पण काय केलं की त्यांना साहेबांना काय केलं की निवेदन दिलं आहे. तेही तुम्हाला दाखवतो मी. इथं जनता दरबारामध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की निवेदन दिलेले आहेत. आता त्यांचे प्रॉपर फोटो नाही ते आलेले. पण विद्यार्थ्यांनी काय केलं की निवेदन जे आहे ते काय केलं की मंत्री साहेबांना दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार काय केलं की लवकरात लवकर ही पदभरतीची जाहिरात येणार आहे. आता ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.